त्यावर तुम्ही काय सांगाल? हा, नमस्कार. मी डॉक्टर दीपक शिकारपूर. मी गेले 41 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे आणि मी या क्षेत्राची वाढ शून्यापासून बघितलेली आहे. म्हणजे मी जेव्हा या क्षेत्रात प्रवेश केला तेव्हा IT म्हणजे इन्कम टॅक्स असं लोक म्हणत असत. ही 85 सालची गोष्ट होती आणि आता तुम्ही बघाल की AI शिवाय कुठलंही उद्योग क्षेत्र काम करू शकत नाही. तर ह्या सर्व बाबींचा अंतर्भाव या आपल्याला अर्थसंकल्पात झालेला दिसतो. सुरुवात जी झालेली आहे ती इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर मिशनपासून, कारण खूप पूर्वीपासून ही मागणी होती की भारत म्हणजे फक्त सॉफ्टवेअर सर्व्हिसेस आणि सॉफ्टवेअर एक्सपोर्ट आहे आणि आपण हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये काही काम करत नाही. आणि त्यामुळं आपलं चीनवर खूप भर होता आणि जवळजवळ 90% सुट्टे भाग आपण चीनमधनं इम्पोर्ट करत होतो. तर त्या दृष्टीनं हे सेमीकंडक्टर मिशन आणि इलेक्ट्रॉनिक फोकस हा अतिशय आपल्याला देशाच्या दृष्टीनं ही महत्त्वाची आणि सकारात्मक बाब आहे. आणि त्यासाठी लागणारं जे रेअर अर्थ बॅटरीसाठी लागतं तर ते 4 राज्य जिथं हे रेअर अर्थ मिळतं त्याच्यावर फोकस करून जर उद्या बॅटऱ्या जर भारतात बनायला लागल्या तर आत्मनिर्भर इलेक्ट्रॉनिक्स ही एक अतिशय सकारात्मक बाब आपल्याला दिसेल. दुसरा जो तुम्ही मगाशी मुद्दा म्हणालात एआयचा सगळा डोलारा हा डेटा सायन्सवर आहे आणि डेटा सेंटर हे त्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ह्याचंच एक दुसरं स्वरूप आहे ते ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स, त्याच्यामधलाच डेटा सेंटर हा सबभाग आहे. तर आजच्या अर्थसंकल्पात डेटा सेंटर्स जर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतात तयार केली तर 20 वर्ष त्यांना टॅक्स हॉलिडे म्हणजे कर भरायला लागणार नाही. ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. त्यामुळं खूप ठिकाणी डेटा सेंटर्स तयार होतील आणि ह्या डेटा सेंटरमध्ये वीज आणि पाणी खूप लागतं, त्यामुळे त्यांच्यावर अनेक पर्यावरणवाद्यांचे आक्षेप होते. त्यासाठी 40% ग्रँट ग्रीन डेटा सेंटर्सना मिळणार आहे आणि ह्या सर्व अतिशय स्तुत्य आणि सकारात्मक बाबी आहेत. मला असं वैयक्तिक वाटतं की सर्व IT शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर इतर पण नॉन IT शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी डेटा सेंटर आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर हे करिअरसाठी आपण फोकस द्यायला पाहिजे. शैक्षणिक संस्था विद्यापीठं यांनी स्पेसिफिक कोर्सेस, आता काय आहे सगळीकडे फक्त AIचं फॅड आहे पण डेटा सेंटरवर आपण फोकस करत नाही. तर असे जर आपण केले कोर्सेस तर ह्या सर्व नवीन होऊ घातलेल्या ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर आणि डेटा सेंटरमध्ये आपल्याला रोजगार मिळू शकेल आणि त्यांचे व्हेंडर्स म्हणून स्टार्टअप सुद्धा तयार होऊ शकतील. तर हा अतिशय दूरगामी विचार आणि पल्ला आहे आणि मला अतिशय खात्री वाटते की याचा सर्व भारतीय उद्योजकांना, व्यावसायिकांना आणि विद्यार्थ्यांना याचा दीर्घकालीन फायदा होईल.